साहेब या गावचे सुपुत्र आदरणीय आडी दादा, माधुराव पाटील साहेब, बयास काका, आमच्या गावचे इसाक मामा, सिराजभाई जागीरदार, आंदवाडीचे सरपंच त्रिमुख साहेब तथा सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर शिवसेना उद्धव गटाचे तालुका प्रमुख आदरणीय दत्ताभाऊ हेगडे, तसेच माझ्यासमोर उपस्थित असलेले कुमठा पंचायत समिती सर्कलचे सर्व मतदार, मायबाप, बंधू, भगिनी. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला निवडणूक लढवण्याची संधी आदरणीय विनायकराव साहेबांनी उपलब्ध करून दिली. हीच खऱ्या अर्थानं या संपूर्ण सामान्य लोकांचा विजय असं मी समजतो. मी कुठला गुत्तेदार नाही, 2 नंबरचा व्यवसाय करणारा नाही. मी एक सामान्य प्रामाणिक शिक्षक म्हणून आजपर्यंत मी जवळपास 20 वर्ष सेवा केलेली आहे. आणखीन माझी 12 वर्ष सेवा शिल्लक आहे. काम करत असताना आदरणीय साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देणं ही एक सर्वात मोठी संधी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला आहे. आपण पाहतो जे उमेदवार आहेत मोठमोठ्या घरचे, गुत्तेदार, कुठले कुठले व्यवसाय करणारे असे उमेदवार आहेत. साहेबांनी मला ओळखलं आणि स्थानिकचा उमेदवार, प्रामाणिक काम करणारा उमेदवार. मागील 10 वर्ष मी हाडुळटी या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी पत्नी काम करते. काम करत असताना कुठलाही 1 रुपयाचा मी भ्रष्टाचार केलेला नाही. प्रामाणिकपणे 10 वर्ष मी लोकांची सेवा माझ्या हातून कशी घडेल एवढंच मी पाहिलेलं आहे. कुठलाच 1 रुपया माझ्या संसारात मी लावलेला नाही. 100% समाजकारण, 0% राजकारण आणि अर्थकारण काय असतं मी कधीही पाहिलेलं नाही. याच्या पुढे भविष्यात सुद्धा आपण जनतेने जर मला संधी उपलब्ध करून दिली तर तुम्हाला मी शब्द देतो, या गावाचं कायापालट मी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. डीपीडीसीच्या माध्यमातून मागीलच्या कालखंडामध्ये किती रुपये आले, त्याचं काय काय विल्हेवाट लावले, येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही विचारा, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण भविष्यामध्ये जो कोणी जेवढा काही पैसा येईल ते प्रामाणिकपणे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्याच्या पैशाचं काय काम करायचं हे निश्चितपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या, पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या पैशाचं आपण नियोजन करून निश्चितच काम चांगलं होईल एवढं तुम्हाला मी आश्वासन देतो. त्याचबरोबर मी आता सांगू शकतो, मी कुठलीही गुत्तेदारी करणार नाही. इथल्या कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचं काम भविष्यात जर आणखी जिल्हा परिषद कुणालाही सुटो, इथला कार्यकर्ता थांबला पाहिजे. मी निवडणुकीला साहेब मी थांबतो एवढा ठाम विश्वास त्याच्याकडे आला पाहिजे. मी थांबू शकतो कारण एक सामान्य निजवंते निवडणूक लढवतोय म्हणजे साहेबांच्या आशीर्वादावर लढवतोय. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे धनशक्ती नाही. ही निवडणूक सामान्य व्यक्तीची आणि धनशक्तीची निवडणूक आहे. उमेदवार मी नाही, आपण सर्वजण 27,404 मतदार हे ज्या आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहेत त्या सर्वांची निवडणूक आहे. एका व्यक्तीची निवडणूक नाही. बाहेरचे लोक येऊ लागलेत, भरभरमसाठ पैसे घेऊन येऊ लागलेत, पैसे खर्चू लागलेत, पैसे वाटू लागलेत आणि पुन्हा आपल्या गावाकडे निघून चाललेत. पैसे लावा, पैसे कमवा, हा त्यांचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याला जर आपल्याला जर शह द्यायचा असेल, त्यांना यावेळेस प्रचंड बहुमताने आपण मला जर विजय केला तर त्यांना शह बसेल आणि भविष्यामध्ये कुठलाच व्यक्ती आपल्या मतदारसंघाकडे कानाडोळा करून बघणार नाही. त्याला कळेल की नाही, या मतदारसंघाकडे पाहत असताना तिथले लोक जागृत आहेत, हुशार आहेत. आपलाच माणूस जर सभागृहात गेला तर काम करू शकतो, ह्या लोकांना कळलं आहे. म्हणून माझ्या संपूर्ण मायबापांना हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या 7 तारखेला आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला, सामान्य शिक्षकाला, सामान्य कार्यकर्त्याला सभागृहामध्ये आपलं नेतृत्व करण्याची संधी द्या. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत पंचायत समिती कुमठा या गणातून आदरणीय रुपेश भाऊ शेळके, आडीदादा चिरंजीव या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा प्रचंड बहुमताने विजय करा आणि आम्हाला दोघांना पण या ठिकाणी काम करण्याची संधी द्या, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण